आता थेट बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असून सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहे। डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण रक्कम ही शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे। बघा, आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होतील। पेरणीची वेळ जवळ आलेली आहे, जून महिना सुरू झालेला आहे आणि यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर झाल्याने पूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। त्यासाठी आता फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे कधी येणार आहेत, आपल्या तालुक्यात नेमके पैसे कधी जमा होतील, ही संपूर्ण माहिती आता तुम्हाला ऐकायला मिळेल। कारण की सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि पीक विम्याचेच नव्हे तर नुकसान भरपाईचे पण पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत। म्हणजे पीक विम्याची रक्कम काहींना आणि काहींना नुकसान भरपाईची अशी मोठी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता दिली जाईल आणि एक मोठा दिलासा राज्यभरातील शेतकरी बांधवांना नक्की मिळेल। आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तर बघा, शेतकरी बांधवांना अखेर मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। होय, आता बघा, पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता मंजूर झालेले असून मोठी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे। पूर्ण पैसे हे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला आता दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा, 1 आणि 2 जिल्ह्यांमध्ये नाही तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत। होय, आता पहिल्या टप्प्यामध्ये या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे कोट्यावधी रुपये आता जमा होणार आहेत। बघा, ऐन पेरणीच्या आधीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम येणार आहे। यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो। त्यामुळे आता काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठी घोषणा सरकारने आता केलेले आहे। बघा, आता हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, आता ती पण आपण यादी बघणार आहोत। बघा, इकडं काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो। इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विमा नुकसान भरपाई आता जाहीर झालेली आहे। बऱ्याच जणांसाठी आता आनंदाची बातमी आहे। सरसकट शेतकऱ्यांना पैसे देण्याची पूर्ण तयारी झालेली असून शेतकरी बांधवांनो आता यादीकडे फक्त लक्ष द्या। सरकारकडून आता मोठी यादी पण आलेली आहे। जर त्या यादीमध्ये आता तुमचं नाव असेल ना तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे आता जमा होणार आहेत। बघा, आलेल्या माहितीनुसार आता 2 योजनेचे पैसे दिले जाणार असून शेतकऱ्यांना आता पेरणी करताना मोठा आधार भेटणार आहे। कारण आता पेरणीसाठी मोठा खर्च होतो आणि पेरणीसाठी पैशांची गरज असते आणि आता पेरणी जवळ येत आहे आणि ऐन पेरणीच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची वेगवेगळी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत दिली जाणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असा याचा अर्थ होतो। बघा, आता डीबीटीतून डायरेक्ट पैसे पाठवल्यानंतर ती अशी सुविधा प्रक्रिया मशीन असते की तिकडून पैसे पाठवताच इकडे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात 30 मिनिटांमध्ये 35 मिनिटांमध्ये 1 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे पूर्णपणे मिळत असतात। यावेळेस पण आता डीबीटीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे राहिलेले पैसे वाटप केले जाणार आहेत आणि तिकडून पैसे वाटपाचं बटन दाबताच इकडे अर्ध्या तासाच्या आत किंवा 1 तासाच्या आसपास सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात। तर चला आता या ठिकाणी आपण बघूयात की हे पैसे नेमके कधी वाटप सरकार सुरू करत आहे। आज रात्रीपासून वाटप होणार की उद्या सकाळी वाटप सुरू केलं जाणार आहे, नेमकी तारीख काय कोणती आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या पण खात्यात पूर्ण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता जमा होतील आणि पूर्ण रक्कम ही तुम्हाला मिळून जाईल। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, संपूर्ण जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करूयात। आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर शेतकरी बांधवांना आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। त्याचं कारण म्हणजे आता पीक विमा वाटप होणारे, नुकसान भरपाई वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत। जर आता या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर बघा, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे किती रुपये मिळतील। पीक विम्याचे काहींना 12,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना 13,000 रुपये,
काही शेतकरी बांधवांना 16 ते 17,000 रुपये अशी रक्कम ही पीक विम्याची मिळेल। बघा आता तुमचं नाव जर यादीत आलं तर ही तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची सर्व रक्कम डीबीटीच्या अंतर्गत मिळेल। हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो। आणि नुकसान भरपाईचे किती मिळणार तर कोणाला 10,000 रुपये मिळतील। बघा काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 15,000 रुपये नुकसान भरपाईचे येतील, तर काहींना 20,000 रुपये ते 23,000 रुपये देखील नुकसान भरपाईचे पैसे हे मिळणार आहेत। म्हणजे अशी मोठी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकार पूर्णपणे देणार आहे आणि यामुळेच तुम्हाला एक मोठा दिलासा आता मिळू शकतो। आणि हे सर्व पैसे या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होऊ शकतात। मग आता त्या जिल्ह्यांची यादी पण आलेली आहे, तुम्हाला यादी दाखवतो। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर हे सर्व पैसे आता जमा होतील। बघा आता पैसे वाटप होणाऱ्या तालुक्यांची पण नावं आलेली आहेत, सरकारने तालुक्यांची पण नावं सांगितली आहेत, कोणत्या तालुक्यात सरकार पैसे देणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देणार आहे। आता ती नावं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। त्यामध्ये जर फक्त तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज उद्या किंवा पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। 15,000 रुपये, कोणाला 17,000 रुपये, तर कोणाला 20,000 ते 22,000 रुपये अशी रक्कम ही डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारकडून मिळेल। तर चला आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची आपण नावे बघूयात। तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील। बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, अखेर डीबीटीला मान्यता। बघा सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत, सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही 2 कामे पण आता करून घ्यावी, कारण की सरकार आता पीक विमा नुकसान भरपाई देणार आहे। बऱ्याच जिल्ह्यांसाठी मोठी रक्कम जाहीर केलेली आहे। पूर्ण पैसे आता थेट बँक खात्यात येणार असून डीबीटीच्या अंतर्गत सरकार पैसे देणार आहे। म्हणजे तिकडून पैसे पाठवले की इकडे अर्ध्या ते 1 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होतील। पण बघा आता हे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला यावेळेस सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत, तरच तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम जमा होणार आहे। जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे कोणतेच पैसे जमा होणार नाहीत। ही पण गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या। मग चला आता नेमके पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यात वाटप करत आहे आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती देतो, कारण की यावेळेस पेरणीच्या वेळेस आता हे पैसे सरकार देत आहे। शेतकऱ्यांना पेरणीला आधार भेटावा, पेरणीचा खर्च खूप जास्त होतो, मग सरकारकडून ही काही ना काही मदत शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर पेरणीच्या खर्चात चांगली मदत होईल, त्यामुळे सरकार हे पैसे देत आहे। पण हे पैसे मिळवण्यासाठी 2 कामे तुम्हाला करायची आहेत। जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येणार नाही आणि तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाही। जर पीक विमा नुकसान भरपाई पूर्ण पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता करावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। तर बघा आता या ठिकाणी यादी आलेली असून यादीमध्ये पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं पण आपल्याला बघायला मिळत आहेत। तर बघू शकता या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा होणार आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार आता वर्धा जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे आता ही रक्कम दिली जाईल आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल। बघा आलेल्या माहितीनुसार 12,34,00,000 रुपयांचं वितरण या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार असून 9,72,00,000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, अजून पैसे वाटप राहिलेलं असून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे दिले जाणार आहेत। बघा यामध्ये आता पूर्णपणे आपल्याला वर्धा जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत असून वर्धा जिल्ह्यातील पण शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची पण तुम्हाला नावं सांगणार आहे। बघा वर्धा जिल्ह्यामध्ये 12,34,00,000 रुपये मंजूर वाटपासाठी केले होते, त्यातील 9,72,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिलेले आहेत। राहिलेली अजून कोट्यावधी रुपये रक्कम राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार असून ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे सरकारने सांगितलेली केली असतील त्यांच्याच खात्यात
सरकार पैसे देत आहे. जर तुम्ही पण अजून सरकारने सांगितलेली नवीन 2 कामे केली नसतील तर ती लवकर करून घ्या, तरच तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळेल. आता ही 2 कामे कोणती करायची, तर चला ती पण माहिती मी तुम्हाला दाखवतो. आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐकण्याचं काम करा, शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. आणि अजून कोणत्या जिल्ह्यात सरकार पैसे देत आहे, आता पुढच्या जिल्ह्यांची पण यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं सांगतो. बघा, पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 7,44,00,000 रुपयांचं वितरण शेतकऱ्यांना करण्यासाठी रक्कम मंजूर केलेली आहे. त्यापैकी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 7,07,00,000 रुपयांचं वाटप झालेलं आहे. अजून काही लाखो रुपयांची रक्कम शिल्लक आहे, ती पण राहिलेल्या शेतकऱ्यांना दिली जाईल. जर अजून पैसे कोणाला मिळाले नसतील तर त्यांच्या खात्यात हे पैसे येतील. नागपूर जिल्ह्याचं पण नाव आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, वर्धा झाल्यानंतर 2 नंबरला नागपूर जिल्हा आहे. या नागपूर जिल्ह्यातील पण लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करू नका, कारण की आता ही रक्कम तर लाखो शेतकऱ्यांना भेटणार नाही, त्यापेक्षा कमी शेतकऱ्यांनाच भेटेल. पण अजून पीक विमा नुकसान भरपाई लवकरच या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. जर ती जाहीर झालीच तर एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना आता नक्कीच मिळणार आहे. बघा, आता पैसे वाटप अजून कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, तर यामध्ये भंडारा जिल्हा आहे. बघा, आता ही यादी आपण पीक विम्याची बघत नाहीत, तर नुकसान भरपाईची जिल्हानिहाय यादी आहे. तर बघा, आता या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचं नाव असून 4,33,00,000 रुपये मंजूर या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी केलेले आहेत. आणि त्यापैकी 4,01,00,000 रुपये वाटप झालेले आहेत. म्हणजे अजून 32,00,000 रुपये शेतकरी बांधवांना वाटप करणं राहिलेलं आहे. ते पण पैसे पुढच्या 5-6 दिवसाच्या आत जमा होतील. पण काही शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे न केल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागतील. तर चला, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही जर ती 2 कामे केली तर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील. तर चला, आता या ठिकाणी आपण माहिती बघणारच आहोत. त्यापूर्वी अजून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार आहेत. तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. बघा, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे या ठिकाणी रक्कम मिळणार असून 23,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नांदेडमध्ये आता वाटप केले जाणार आहेत. बऱ्याच जणांना मिळाले असतील, राहिलेल्या शेतकऱ्यांना पण मिळून जातील, काळजी करू नका. या ठिकाणी पण पूर्ण रक्कम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तर चला, अजून पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये, किती जिल्ह्यात आणि किती तालुक्यात केलं जाणार आहे, पुढच्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता राहिलेला व्हिडिओ पाहत चला. तर बघा, शेतकरी बांधवांना आता पुढच्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी बघूया. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे कोणती 2 कामे करावी लागतील ती एकदा माहिती सांगतो. कारण जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाहीत तर पीक विमा नुकसान भरपाई काहीच मिळणार नाही. पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे CSC सेंटरला जाऊन तुम्हाला भेट द्यावी लागेल. आपल्या गावात असेल किंवा शहरात असेल. बघा, आता तुम्हाला जायचं आहे CSC सेंटरला. भेट दिल्यानंतर तिथे तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे की आमची EKYC करायची आहे, शेतकरी EKYC आम्हाला करून घ्यायची आहे, असं त्यातून सांगायचं. EKYC तुम्ही जर केली तर तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. EKYC केल्यानंतर जी रक्कम सरकारने तुमच्या जिल्ह्यासाठी जाहीर केलेली असेल ती रक्कम तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल. पीक विमा वाटप केलं जाणार आहे. आणि EKYC शेतकरी बांधवांना करावे लागणार असून लवकरात लवकर आता EKYC करा, जेणेकरून डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. आणि आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी संलग्न पण करायचं आहे, जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई वाटप केल्यानंतर इकडे तुमच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत. बघा, आता पैसे वाटप आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे ते आपण बघणार आहोत. AR1 मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची बातमी बघायला मिळेल. तर चला, आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला अजून नावं सांगतो. बघा, आता अजून या ठिकाणी यादी आलेली असून पीक विम्याची आता आपण माहिती बघूयात. बघा, आता पीक विमा पण वाटप होणार आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता 3,00,000 शेतकऱ्यांना, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. म्हणजे बघा, लाखो शेतकरी बांधवांना 4,00,000पेक्षा अधिक शेतकरी संख्या आहे. आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आपल्याला 300 कोटींपेक्षा अधिकची रक्कम सरकार देतानाच बघायला मिळत आहे. 300 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या
बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे आणि हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात या आठवड्यामध्ये येऊन जातील किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत वाटप केले जातील. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी पीक विमा काढलाय त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. अशी मोठी रक्कम आणि शेतकरी संख्या आहे. थोडेफार शेतकरी राहतील पण बऱ्याच जणांना पीक विमा आता मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि यानंतर नांदेड जिल्ह्यात वाटप केलं आहे. 800 कोटींपेक्षा अधिकची रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी जाहीर केली होती आणि त्यातील बरीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिली आहे आणि जी रक्कम राहिली असेल ती पण आता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. पूर्ण राहिलेले पैसे या आठवड्यात बऱ्याच जणांना मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. इतर जिल्ह्याबाबत पीक विमा नुकसान भरपाईची कोणती बातमी आली की आपण AR1 मराठी या चॅनलवरती लवकरच देण्याचं काम करू. त्यासाठी आत्ताच आपलं AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.